पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे गब्बर म्हणून बॅनर लागल्यानं अनेक चर्चा झडल्या। लोकांसह राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा यावरून खमंग चर्चा झडल्यानंतर अखेर मंत्र्यांनी ते बॅनर हटवण्याचे आदेश दिले। पाहूयात। एका केंद्रीय मंत्र्यांचं आणि ते सुद्धा पुण्यासारख्या शहरात गब्बर म्हणून बॅनर लागल्यानं अनेकांना धक्का बसलाय। या बॅनरवर पहिल्यांदाच खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झालेल्या भाजपच्या मुरलीधर मोहोळांचा फोटो आहे आणि त्यापुढे गब्बर को सिर्फ एक ही आदमी हरा सकता है, खुद गब्बर असं लिहिलं गेलंय। म्हणजे मुरलीधर मोहोळांचे समर्थक किंवा केंद्रात मंत्रीपदावर असलेले व्यक्ती स्वतःलाच गब्बर कसं काय म्हणून घेऊ शकतायत याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। दरम्यान ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी यावर ट्विट करत निशाणा साधलाय। त्या म्हणतात, गब्बर हा लोकांची घरदारं लुटणारा, खून करणारा, दरोडे टाकणारा, बेकायदेशीर पद्धतीनं लोकांच्या जागा बळकवणारा कुप्रसिद्ध डाकू होता याची आठवण करून द्यावी लागली। असंख्य पुणेकरांनीच या बॅनरवर मोहोळांचंच हसू उडवल्यावर राजकीय स्तरातनं टीका होऊ लागली आहे आणि त्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते गब्बरवाला बॅनर काढायला सांगितल्याचं मंत्री मोहोळांनी सांगितलंय। मात्र हे सांगताना मुरलीधर मोहोळ हसत होते। आता मला सांगा की त्यांनी गब्बर वगैरेचे जर बॅनर तुम्ही लावणार असाल आणि गब्बर म्हणून जर त्यांचा फोटो लागत असेल तर म्हणजे पात्र काय निवडताय ते तरी बघा। सत्तेच्या उन्मादामध्ये तुम्ही स्वतःच तुमच्या नेत्याला नायक करण्याच्या ऐवजी खलनायक करू पाहताय। कारण गब्बर हा काही नायक नव्हता, गब्बर हा चित्रपटातला खलनायक होता। एक असा खलनायक जो लूटमारी करतो, चोऱ्या करतो, दरोडे घालतो, खून पाडतो, विशेष म्हणजे जागा सुद्धा बळकावतो बरं का अतिक्रमणाच्या। आता असं सगळं असताना जर ते पात्र हे आपल्या नेत्याला मिळतं जुळतं आहे असं कार्यकर्त्यांना वाटत असेल तर मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते नेत्यांना चांगलं ओळखत असतील ना। फ्लेक्स तर तुमचे लागले होते पुण्याचे, नव्या काढायला लावले ते गब्बरचा पण काढायला लावला। तुम्हाला मी आज सांगतो की फ्लेक्स ताबडतोब फ्लेक्स काढायच्या आधीच मी माननीय आयुक्तांना ऑलरेडी दिलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।